सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात तुमचं स्वागत। सिटी लिंक बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे। सिटी लिंकच्या वाहनांचे 2 महिन्यांपासून वेतन रखडल्यामुळे त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले। ऐन परीक्षेच्या काळात सिटी लिंक बस सेवा बंद झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत। बस थांब्यावर प्रवासी बसची वाट बघत ताटकळत उभे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सध्या हवामानात बदल झाला आहे। अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याचं पाहायला मिळतं। या अवकाळी पावसाची काही ठिकाणी पिकांना मोठा फटका बसलाय, त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे। हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसानं चांगलेच झोडपलं आहे, त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी यासारख्या संत्र फळबागांचं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हिमाचल प्रदेशातील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर विधानसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे। पक्षाविरोधात जाऊन राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 6 आमदारांना अध्यक्षांनी अपात्र घोषित केलं आहे। व्हीपीचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली। हिमाचल प्रदेशाचे विधानसभा अध्यक्ष सतपाल पठानिया यांनी ही कारवाई केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या बनावट सही प्रकरणी अजित पवार म्हणालेत की मुख्यमंत्र्यांच्या बोगस सह्यांचं निवेदन हे गंभीर बाब आहे। याबाबत FRI दाखल करण्यात आली असून मास्टर माइंड कोण आहे हे शोधलं जाईल। दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल। अजित पवार यांचं वडेट्टीवारांना विधानसभेत उत्तर दिलंय। नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर बुडगजर यांच्या विरोधात सलीम कुत्ता पार्टी केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान यावर आता खुद्द बुडगजर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राजकीय सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल केला आहे। तब्बल 8 वर्षांनी गुन्हा दाखल झाला असून यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे। मात्र इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना गुन्हा केलाय का असं म्हणत सुधाकर बुडगजर यांनी आपली भूमिका मांडली आहे। सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये तिढा असल्याचं समोर येत आहे। शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजपकडून दावा करण्यात येत आहे। रामटेक, सिंधुदुर्गनंतर आता छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावरही भाजपनं दावा केला आहे। छत्रपती संभाजीनगरमधून केंद्रीय मंत्र्यांना भाजप मैदानात उतरण्याची शक्यता आहे। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या वातावरणीय बदलामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मागील काही दिवसात खूप ऊन होतं तर काल अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्याने शेती पिकांचं नुकसान झालं आहे। ऐन वेळी झालेल्या अवकाळी पावसानं गहू, ज्वारी, हरभरा व फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसात भिजल्यामुळे ज्वारी सडण्याची शक्यता असल्याने यावर्षी ज्वारी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे। शासनाने याची दखल घेत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अकोल्याच्या अलंकार मार्केटमधील 6 व जपान जीन रोडवरील एक दुकान रात्री फोडलं गेलेत। इलेक्ट्रॉनिक आणि प्लास्टिकच्या दुकानामध्ये रात्री चोरी झाली आहे। सकाळी शटर वाकलेले दिसल्याने चोरी झाल्याचं उघडकीस आले। घटनास्थळी पोलीस दाखल झालेत। 6 दुकानांचं शहरातील रामपेठेत पोलिसांच्या हद्दीमधील आहेत। अतिशय गजबजलेल्या रस्त्यावरील दुकानं फोडल्यामुळे पोलीस गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे। सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। बारामती येथील भगीवन चौकात सुरू केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयात सुप्रिया सुळे यांचा सलग दुसऱ्या दिवशीचा जनता दरबार सुरू आहे। या जनता दरबाराला नागरिकांनी गर्दी केली आहे। या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचे काम होणार आहे। प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 चे राज्यव्यापी आंदोलन सुरू झाले असून आज 3ऱ्या टप्प्यात धुळे शहरातील जेल रोड येथे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या घेऊन या आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे। सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।
शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.